नवविधा भक्तीचा क्रम अगदी नैसर्गिक आहे. श्रवण, कीर्तन आणि शेवटी नामस्मरण. जसे माणूस ऐकून बोलायला शिकतो आणि मग कृती करतो, तसंच भक्तीतही घडतं. नामस्मरण सुरू झालं की बाकीच्या सर्व भक्ती त्यात आपोआप सामावतात. वेगळा अट्टहास करण्याची गरज राहत नाही. जसे वाटेतच भेट मिळाली की पुढे जाण्याचे कारण उरत नाही, तसंच नामस्मरणाने भक्तीचं अंतिम फळ मिळतं. भगवंताच्या स्मरणातच सर्वस्व आहे. दान, धर्म, तीर्थ, पारायण ही जणू इंद्रिय आहेत, पण नामस्मरण हा त्यांचा प्राण आहे. प्राणाशिवाय इंद्रिय निरुपयोगी ठरतात. म्हणून कर्तव्य करतानाही मुखात राम ठेवा. उपाधी गरजेपुरतीच ठेवा. नामस्मरण पचेल तेवढंच आणि आनंदाने करा, कष्टाने नव्हे. नामात प्रेम निर्माण होणं ही उच्च अवस्था आहे. ती सहज मिळत नाही, पण चिकाटीने, योग्य रीतीने आणि अखंड अभ्यासाने ती नक्की प्राप्त होते. ज्याला भगवंताच्या नामाशिवाय काही कळत नाही असं उमगलं, त्याला खरंच सर्व कळलं. नामस्मरणाची बुद्धी झाली की आपलं काम झालं.